दोन घेऊन झालंय ना, खाणं पिणं एकदम मजेत ना. तर विषय असा आहे, आमच्याकडं कसं असतंय की एक पारद नावाचा प्रकार असतो. पारद म्हणजे काय, तर डुकराची शिकार, त्याला रान काढणं असं म्हणतात. काय रान काढणं, तर समजली ना, रान काढणं. तर रान काढणं आमच्याकडे असं झालं एकदा की रान काढणं कधी कधी शक्य पण होतं, कधी कधी अशक्य पण होतं. तर त्यातली फसलेल्या रान काढण्याची जी गोष्ट आहे ती मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. तर झालं असं की एक दिवशी देवलात बसलेला होता. देवलात आम्ही लावतोय कौल, देवाचा कौल म्हणतो. तर देवलात बसलेलो कौल लावीत तिकडं एका कोपऱ्यात तंबाखू मलीत. तर तिकडून एक सामनी पोर दिसला. म्हटलं गणप्या गुरुवाचा पोर आता घुट मालतो का. बघितलं तर घुट मालतो. काय रे साल्या, तू काय असं घुट मालतोस. तर तो म्हणतो, अरे तात्यानो आपल्याला रान काढायचं आहे. आता म्हटलं मी रान काढायचं आहे तर माझ्या एवढा माणूस म्हातारा गावात राहिलाय कोण. पण तो म्हणाला की आता तात्यानो रान काढावं लागणार, देवाचा कौल आहे. म्हटलं ठीक आहे, पण माझी म्हटलं डोपरा झिजलेली. तर म्हणतो मुंबईतनं पोरं आलेले, त्यांना रान काढणं म्हणजे काय ते बघायचं आहे. म्हटलं ठीक आहे, चल आपण, तू एक काम कर, आलास तसा माघारी जा आणि येताना 2 तोरसकराच्या बंदुका घेऊन ये. त्या धातूवाल्या असतात त्या तोरसकराच्या बंदुका घेऊन ये. आणि सोबत काय घेऊन येशील तर आपला ते अटक्या आहे ना, अटक्या, त्याचा तो 7वीत नापासलेला पॉर घेऊन ये. आणि आपला कुत्रा घेऊन ये. कुत्रा म्हणजे काय बघशील, ढाण्या वाघासारखा, जो ढुंकून कुत्रीकडे बघायचा ना असा. नंतर 7 वाजता मी त्याला म्हटलं नदीच्या पाराकडे. नदीच्या पाराकडे असं म्हटल्यावर 7 ची दिली म्हणजे आपलं शार्प कसं असतं तसंच सगळं काय शार्प होतच नाही. त्या 7:30 म्हटलं 8 झाले. 8 वाजता तो तोरसकर आला यांच्या संघात. त्यांच्यासोबत आले ते मुंबईतनं आलेले पोर. ते मुंबईतनं आलेले पोर बरमुडे एवढ्या झिपऱ्या केसांच्या, त्या केसांच्या झिपऱ्याने मुंबईतनं आले ते पोर. म्हटलं चला आपण जाऊया मावल तिकडं, ह्यांना पाठवूया उगव तिकडं. आम्ही गेलो मावल तिकडं, तोरसकर गेला उगव तिकडं. मग उगव तिकडं गेल्यावर त्यांनी साधारण एक पायरव घेतला, म्हणजे अंदाज घेतला. मी साधारण अंदाज घेतल्यानंतर एक घोड्यांचा टप्पांचा आवाज येतो तसा त्या डुकरांचा आवाज. मी थोडा कान लावून बघितलं तर म्हटलं आहे डुकरांचा आवाज. मग नंतर पुढं गेला तर तोरसकर कुठं दिसन असंच. नंतर अचानक सगळी डुकरांचा कलब एकदम सामनी. तो डोळ्यात डोळे घालून माझ्या बघी, मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघी. माझ्या हातात एक बंदूक, जो सगळी मुंबईत आलेली पोरं पळून गेली. माझ्यासोबत आलेला गणप्या पण पळून गेला. म्हटलं आता रे काय करायचं, मी अजूनही डोळ्यात डोळे घालूनच बघतोय. तर डोळ्यात डोळे घालून बघण्याच्या विषयात असं झालं की मी पळत सुटलो मध्येच एक मधला वेळ बघून. एक पाठचा झाड होता आंब्याचं, तिकडं जाऊन लपला. तर तो डुक्कर पण माझ्या मागणी आल्यावर मी त्याच्या झाडाला, आपल्या वड्याच्या झाडाला फेऱ्या मारतात त्या तशा 7 फेऱ्या मारलेल्या. मी गायबच झालो. नंतर एक लक्षात आलं की जो तो दिसतोय लांबनी, असं बंदूक ओढली की नाही, पण मेल्याने बारच भरलेला नाही बंदुकी. नंतर 5:30-6 दरम्यान तो तोरसकरला कुठेतरी दिसला. पण नंतर आवाज घेतला, ढोल वाजला. म्हटलं आता पारत पडली, रान पडली. नंतर लक्षात आलं यांनी मेल्यानं आमचा कुत्राच मारलेला.